पाहुणे, गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज आम्ही 9वी वर्गाचे विद्यार्थी तुमच्या समोर एक नाटक सादर करणार आहोत. आमच्या नाटकाचे नाव आहे मातीची नाटक. आपण भारत देशात राहतो व आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा आहे असे म्हटले तरी चालेल. या नाटकामध्ये आपल्याला मुख्य पात्र म्हणून परसू हा नावाचा शेतकरी दिसेल. त्यासोबत त्याची पत्नी कोसू व त्याचे 4 अपत्य, 3 मुली व एक मनू नावाचा मुलगा दिसेल. तसेच अबू नावाचा परसूचा जवळचा मित्र व मनूची पत्नी ही दिसेल. परसू व त्याची पत्नी दिवस रात्र मेहनत करून शेतामध्ये काम करत व आपला संसार चालवत. संध्याकाळी सुखी समाधानी परिवार एकत्र बसून गुण्या गोविंदाने रात्रीचा जेवण करत व हसत खेळत राहत. काही वर्षाने परसूने आपल्या 3 मुलींचे लग्न लावले व सासरी पाठवले. नंतर मनूलाही एका इंग्रजी नावाच्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. नंतर मनूचेही लग्न झाले. काही वर्षाने कोसूला आजार लागला. आजारातच तिचे निधन झाले. आता आपला परसू एकटा पडला आहे. त्या पुढची परिस्थिती सगळे पाहूया. आता यापुढे परसू हा शेतकरी माणूस आपला इथं दिसतो आणि त्याचा मुलगा आणि त्याची सुनबाई त्याच्या बरोबर कसे वागतात ते आपण याच्या पुढे पाहूया. आता सुनबाईची एंट्री आहे. काय बाहेर बसलात? उठा, चला आत जाऊन बसा. काय खुर्चीवर पाय घेऊन बसलात? ओढण ना आमची खुर्ची. आलात तुम्ही? आलो. आपण किती दिवस ह्या गोठ्यामध्ये राहायचं? माझ्यासाठी मोठा बंगला बांधा, नाहीतर मी चालले माझ्या माहेरी. वरती काय इतका मोठा पैसा कुठून आणू? शेत आहे ना, कोण करेल ते काम? विकून टाका, माझ्यासाठी मोठा बंगला बांधा. बरं, बापूला बोलून बघतो. काम होशील ना मात्र. हा, चला लवकर. तिकडून निशांत, तिकडून जा. इकडे तोंड करा. बाबा, ही जमिनीचे दाग सांगता लावा. मी जमीन विकणार आणि बंगला बांधणार. नको रे नको पोरा, ही जमीन आपल्या बापदादांची जमीन आहे, नको विकू. ती मला माहित नाही, मी जमीन विकणार. नको रे पोरा, नको विकू जमीन. आणा भर इकडं. कसं नाही विकत? घरातून सांगता लावा. जरा विकून या. आता जाऊन विकतो. हा, लगेच. चलो. चिल्लरने टपले भरून पैसे दिले. बंगला तयार झाला. परसू विचारात बसला. जेवायला बोलव त्याला. आता वैष्णवी, हे बघ, तुमचं वरून पैसा आणलो. अगं माय, एवढा पैसा? जावा, जाऊन बंगला बांधा. लगेच जाऊन बांधतो. हा, लगेच चला, कंटिन्यू. बसा येते इकडं. चला बाबा, जेव करूया. हा चल, मी येतो. इकडे या तुम्ही, सेंटरला या. इकडे या. माईक फिरून घ्या इकडून. हा, काय स्वप्न बघत बसला? दिवसभर बसा
असाल का आम्ही तुमच्यासाठी? मनोहरी पोरा बोल रे काही तर. बाबा काय झालं तुम्हाला? अरे तून जमीन विकली म्हणून माझ्या मनात काही राग नाही, पण आमचा जन्म त्या मातीत गेलं म्हणून थोडस वाईट वाटतं. ही जमीन विकलं म्हणून आज ही बंगला बांधलो, नाही तर त्या गोट्यामध्ये राहिलो असतो जनावरासारखा. आणि तुमच्या माझी जमीन चालू आहे. बाबा कुठं चालू? अहो बसा खाली, जेव्हा भूक लागेल तेव्हा घेईल खाऊन ते म्हातार. आणखीन एक खुर्ची. फरहान और एक खुर्ची ले. हाँ ले खुर्ची ले और एक. एक कुर्सी ले. दे उसको मारक मारक. ए अल्तमश चेयर दे वहाँ पे. अहो बघ, पहिली माझी बायको कोसू गेली, मग जमीन गेली, घर सुद्धा पाडून टाकलं, मोठी मोठी झाडं तोडले. झाडं जंगली नसतात रे आबू, आपण माणसंच कापणारी जंगली. अरे येड्या रडतो काय? मी तुझा मित्र आबू हाय ना, तुझं पोरग हाय, सुनबाई हाय, पुरी आणि जावई आहे. आबू ही आमची रक्तांची माणसं, पण जमीन विकली, पैसा आले आणि ते बापाला विसरले. आता कोणी नाही राहिलं माझं. अरे येड्या, किती लोक जमीन विकतात आणि तू नुसता रडत बसलाय. टुपलीवर पैसा भेटला की म्हणूला आता खा मरेपर्यंत सुखात. आबू तो पैसा नाही, तो आमच्या आजोबा आजोबांचं रक्त आहे. रक्तांचं नातं तुटत नसतं, रक्तांचा श्राप भोगावेच लागतो. तो श्राप मीच भोगेन. लोक जमीन विकून मजा करतात, गाड्या घेतात, बंगला बांधतात, विमानात फिरतात. तू सुद्धा त्या बिल्डर सारखाच बोलायला लागलो. निघितून निघतो मी. आतमध्ये जा आणि आराम कर. अरे देवा मला माफ कर, मी माझ्या जमिनीची बेईमानी केली. पहिला आपण सरांनी कशा प्रकारे शेतकऱ्यांचे जीवन असतं या नाटकामध्ये आम्हाला काही संदेश द्यायचे होते की शेतकरी माणसाचा आपण सर्वांनी आदर करावा. आपल्या आई वडिलांचा आपण नुसता पैशासाठी नसून त्यांचे उपकार मरेपर्यंत फेडू शकत नाही. त्यांचे नेहमी सन्मान करावे. आणि झाडे ही कचरा नसून ते तर आपल्याला विनामोबदला सावली, ऑक्सिजन, फळे, फुलं देतात. म्हणून झाडे कधी तोडू नये. आम्ही आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कसे यांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले व आडवा सरांचेही धन्यवाद, ज्यांनी आम्हाला नाटकाची तयारी करून दिली. धन्यवाद.